फेकी होईल तोपर्यंत एक धाव पूर्ण. या एक धावेने धावसंख्येत होतोय बदल, धावसंख्येला मिळते गती आणि कायरा संघाचं खातं इथे उघडतंय. भावेशचंही खाते उघडतंय एक धावेने. एक चेंडूच्या समाप्तीनंतर एक धाव. प्रियांश त्याचा सामना करतील सिद्धार्थ. प्रियांशु आणि सामना करतील ते सिद्धार्थ. स्टेन दुसरा चेंडू त्याला समोरच्या दिशेने टोलावलाय. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येतोय आणि इथे झेल बाद होण्याची संधी मात्र दवडली. त्याच्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. हातातली पकडलेला झेल सुटला गेला. जीवदान भेटले ते स्टेनला आणि या एक संख्येच्या धावेने धावसंख्येत होतोय बदल. धावसंख्या स्थिरावते 2च्या घरात आणि त्यातच आपल्यासोबत कॅलिस्थानिक आपल्या विक्रोळीतील नाव कॅलिस्थानिकचं नाव ज्यांनी इथे गाजवलं असे कॅलिफिटचे सर्व विकी त्यांचं इथे आगमन झालंय. त्यांचंही मी केसेसच्या माध्यमातून आभार मानतो. तुम्ही आमच्याशी वारंवार जोडलेले असता आणि असंच तुमचंही सहकार्य आमच्यासोबत राहू देत. नक्कीच इथेही आनंद घेतायत खेळीचा भावेश. गुडलेचा चेंडू त्याला टोलावलाय. हलक्या हाताने खेळलाय. जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत एक धावाची अपील केली गेली आहे. नक्कीच चांगली अपील होती मात्र पंचांनी ते इंटरेस्ट दाखवला नाही. नाबादचा इशारा आणि जोपर्यंत ओव्हरथ्रो या ओव्हरथ्रोच्या माध्यमातून अजून एक धावेची भर. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या स्थिरावते 4च्या घरात. तीन चेंडूच्या खेळानंतर धावसंख्या स्थिरावते 4च्या घरात. बिनगडी बाद. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते प्रियांशूच्या माध्यमातून. चांगला गुडलेनला पिच करताना दिसतोय. खेळ बॅट्समनला पॉवरप्लेच्या षटकामध्ये कुठेतरी रोखताना दिसतोय. रिव्हर्सिपचा इथे खेळलेला फटका बॅटची कडा घेऊन घेतलाय. ज्या क्षेत्रात मारायचा होता तिथे मात्र गेला नाही. तरीही जोपर्यंत क्षेत्ररक्षण होईल आणि फेकी होईल तोपर्यंत या 2 धावा पूर्ण. 2 धावांच्या मध्ये धावसंख्येत होतीये बदल. धावसंख्या स्थिरावतीये 6च्या घरात. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. कुठेतरी भावेश सारख्या तडाखेबाज फलंदाजाला स्टेन सारख्या तडाखेबाज फलंदाजाला रोखण्यात त्याला यश आलंय. 4 चेंडू पॉवर प्लेचे सुरेख हाताळताना दिसला तो एनजेसी संघाकडून. प्रियांशू कर्णधाराने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवताना दिसतोय. नक्कीच 4 चेंडू 5वा चेंडूचा हा खेळ. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू त्याला मात्र आधीच जाणला आणि विकेटच्या मागे खेळून 4 धावा. पॉइंट लेगच्या दिशेने चांगला फटका पाहायला मिळाला. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या स्थिरावतीये 10च्या घरात. 5 चेंडूंनंतर या 10 धावा. 4 चेंडू सुरेख हाताळलेले. कुठेतरी बंधनात अडकवण्याचा प्रयत्न केला होता. त्यात 4 चेंडूंमध्ये यशही आलं होतं पण हा 5वा चेंडू थोडासा चुकला. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आणि या चौकारानंतर एकूण धावसंख्या स्थिरावते 10च्या घरात 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. KSSL म्हटलं की लोकल खेळाडूंसाठी असलेली पर्वणीत आपल्याला खेळ दाखवायला भेटतो. ह्यात एक्सपिरियन्स सोबत नवीन यंगस्टरला संधी दिली जाते. वारंवार एक एक्सपिरियन्स आणि यंगस्टरचा जोश यांचा इथे समतोल पाहायला मिळतो. खेळ बिंदास टॅगलाईन घेऊन यावर्षी 8व्या पर्वात KSL आपल्या समोरात सादर झाली आहे आणि या दुसरा मॅच मधील पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. प्रियांशूचा पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा त्याला कट करण्याचा केलेला प्रयत्न जोपर्यंत कवच दिशेने क्षेत्ररक्षित होईल आणि फेकी होईल तोपर्यंत एक धाव पूर्ण. या एक धावेच्या मदतीने एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावते 11च्या घरात. बिनगडी बाद. एक चांगला षटक हाताळताना दिसला तो प्रियांशू आणि तेवढीच चांगली सुरुवात आपल्या संघासाठी करून दिली ती स्टेन आणि भावेश यांनी. पहिल्या षटकानंतर एकूण 11 धावा. कॅलिफिटचे विकी आपल्याला केसेसच्या माध्यमातून जोडले गेले तर त्यांचंही आम्ही आभार मानतो. असं सहकार्य वारंवार मिळत राहू देत. नक्कीच कॅलिस्थानिकसाठी विक्रोळीमधून जर का नाव ऐकलं तर कॅलिफिटचं नाव इथे चर्चेत येतं. ज्यांनी चांगल्या मोठ्या स्टेजवर आपल्या
सर्व ॲथलीटला घेऊन जाण्याचा संकल्प केला, नेण्यात यशही आलंय आणि वारंवार फिटनेसला प्रमोट करताना दिसतात असे हे कॅलिफिटचे विकी. चला पंच जरा त्वरा करायची आहे. एनजीसीसी कर्णधार विनंती असेल लवकरात लवकर क्षेत्ररक्षण रचून घ्यायचंय, आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे सर्व खेळाडू रसिक घरूनही या सामन्यांचा फायदा घेत आहेत त्यांनाही पाहायला मिळतोय तो हा KSSLचा संग्राम. कर्णधार एनजीसी संघाचे कर्णधार राहुल शिंदे आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळत आहेत. स्वतः कर्णधार गोलंदाजीच्या भूमिकेत. पॉवर प्लेचं दुसरं षटक. ह्या षटकामध्ये 3 खेळाडू 30 यार्डच्या बाहेर ठेवू शकतो आणि सर्व इतर खेळाडू 30 यार्डमध्ये असणं बंधनकारक असणार आहे. भावेसाठी पाहायला मिळते ती एक डीप कव्हरला मिड विकेट आणि फाईन लेग. हलका टाकला चेंडू रिवर्स करण्याचा केला प्रयत्न, कुठेतरी फसलाय आणि त्या चेंडूचं रूपांतर झालंय तर निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूने होती या दुसऱ्या षटकाची सुरुवात. कर्णधार भूमिकेत दिसतोय, निर्धाव चेंडू टाकला. चांगला खेळाडू भावेश ज्याने शेवटच्या पहिल्या षटकामध्ये एक चौकार खेचला होता तो भावेश, त्याला पहिल्या चेंडूवर रोखलाय. पुन्हा एकदा टाकला चेंडू. आता मात्र कुठेतरी अतिरिक्त धाव मिळती. अवांतर धावेच्या रूपात 1 धावेने होतोय बदल. धावसंख्या स्थिरावते 12च्या घरात 1 चेंडूच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा राहुल हळूवार चेंडू स्पिन करण्याची क्षमता. पुन्हा एकदा रिवर्सचा फटका कुठेतरी फसताना दिसतोय आणि 2 निर्धाव चेंडू टाकण्यात राहुलला यश आले. नक्कीच एक अवांतर धाव होती पण त्यानंतर केलेला हा कमबॅक म्हणता येईल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. नक्कीच डीप स्क्वेअर लेगला कोणी फिल्डर नाहीये म्हणून रिव्हर्सचा खेळण्याचा प्रयत्न भावेश करतोय आणि तो इथे 2दा फसलाय. घुसून खेळण्याचा प्रयत्न हलक्या हाताने टोलवलाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षित होईल तोपर्यंत ही दुसऱ्या धावेची माग. 2 धावा इथे पूर्ण आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येत होतोय बदल. धावसंख्या स्थिरावतीये 13च्या घरात 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. सॉरी माफ करा 14. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर 12 धावा. सॉरी 14. राहुल शिंदे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. वैयक्तिक 4था चेंडू भावेशसाठी. पुन्हा एकदा हलका टाकला चेंडू. आता मात्र पंच दंडित करतील. वाईट साठी हात खोलतील आणि या वाईटच्या मदतीने 1 धावे संख्येने होतोय बदल. या धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या स्थिर होते 15च्या घरात. 3 चेंडूचा खेळ त्यात 2 निर्धाव चेंडू होते आणि मात्र 2 एक्स्ट्रा रन्स दिले आहेत ते राहुल याने. पुढील चेंडू हलका टाकलेला चेंडू. भावेशचा फटका इथे कुठेतरी फसतोय. बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय फाईन लेगच्या दिशेने. जोपर्यंत फेकी होईल 22चा इशारा. 22च्या रूपात 1 अवांतर धाव आणि या 1 अवांतर धावाच्या मदतीने धावसंख्या स्थिरावती 16च्या घरात. नक्कीच भावेश पॉवर प्लेचा षटकाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतोय. हळूवार फिरवणारा चेंडूवर तडाखेबाज फटके मारण्याचा प्रयत्न करतोय मात्र प्रयत्नात अजून यश आलेलं नाहीये. राहुल इथे सरस ठरतोय. 4 चेंडू सुरेख हाताळलेत आणि पुढील 2 चेंडू उजव्या हाताचा फलंदाज सामना करेल तो स्टेन. डाकुऱ्या हाताच्या फलंदाजाला रोखण्यात यश आले ते राहुलला. पाहूयात स्टेन साठी कशी गोलंदाजी करेल तो राहुल. वारंवार एक दुसऱ्याच्या अपोजिट खेळताना, वारंवार प्रॅक्टिसला एक दुसऱ्याच्या अपोजिट प्रॅक्टिस करताना हे दोन्ही
खेळाडू पाहायला मिळतात. स्टेन फलंदाजीसाठी तर एनजेसीचा कर्णधार राहुल शिंदे गोलंदाजीसाठी आपला वैयक्तिक 5वा चेंडू हाताळताना. क्षेत्ररक्षणात बदल. पाचवा चेंडू राहुल शिंदे सामना करेल तो सिद्धार्थ स्टेन. हवा टाकला चेंडू, त्याला टोलण्याचा केलेला प्रयत्न, बॅटची कडा घेऊन कॅच होतो की काय, पण कॅच साठी फिल्डर गेला नाही. एक धाव, या एक धावेच्या मदतीने धावसंख्येत होतोय बदल. धावसंख्या स्थिरावतीये 17च्या घरात. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर सुरेख 5 चेंडू हाताळताना दिसला तो राहुल. नक्कीच पॉवर प्लेचं दुसरं षटक फील्ड रिस्ट्रिक्शन्स मध्ये ही गोलंदाजी हाताळताना दिसतो. एक सुरेख षटक म्हणता येईल. सो फार सो गुड. शेवटचा चेंडू, पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू, वैयक्तिक षटकातील शेवटचा चेंडू आणि सामना करेल तो भावेश. नक्कीच घणाघाती हल्ला करण्याचा प्रयत्न करतील. सरसावून ही एक अवांतर धाव, वाईटच्या रूपात एक अवांतर धाव आणि या अवांतर धावाच्या मध्ये स्कोर बोर्डमध्ये होतोय बदल. एकूण धाव संख्या 18. फलंदाज जेव्हा डीप क्रीज मध्ये जाऊन बॅटिंग करायचा प्रयत्न करतोय, त्यासाठी दूर ठेवण्याचा केलेला राहुलने प्रयत्न. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका, इथे रिव्हर्सचा फटका फसलाय आणि भावेशचा इथे झालाय पतन. एक गडी बाद, भावेशला तबूत परतावं लागेल. राहुलने इथे मात्र सुरेख गोलंदाजी केली. पॉवर प्लेचं षटक कसं हाताळावं हे त्याने इथे दाखवून दिले. हळूवार चेंडू फिरवण्याची क्षमता त्याने इथे दाखवून दिली आणि त्या क्षमतेचा झालेला फायदाही त्याने दाखवलाय. एक वेल बोल्ड राहुल आपल्या वैयक्तिक षटकामध्ये एकूण 7 धावा दिल्यात, त्यातील 3 एक्स्ट्रा धावा होत्या. मात्र इथे भावेश आणि सिद्धार्थ सारख्या तडाखेबाज फलंदाजांना पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र रोखण्यात त्याला यश आलं. एक सुरेख षटकाचं होते ते समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 18, एक गडी बाद. आणि 22ची जागा घेण्यासाठी कार्यालयांकडून पाचारण करण्यात आले त्याचं तो राम. चला एनजीसीची त्वरा करायची आहे, लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. केएसएसएलचं वैशिष्ट्य म्हटलं तर वैशिष्ट्य म्हटलं तर आपल्याला ह्या खेळताना पाहायला मिळतात ते टागोरनगर परिसरातील खेळाडू, गोदरेज परिसरातील खेळाडू, तसेच कंदमाल नगर 1 आणि 2 या परिसरातील खेळाडू. तर गोलंदाजी एनजेसी संघातून पाचारण करण्यात आलाय तो रिझवान. टागोरनगर संघातून वारंवार खेळताना याला पाहायला मिळतो. एक उंचपुरा गोलंदाज घनागती गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो, पण त्यासमोर आव्हान असेल ते स्टेन्स. नक्कीच एक लोकल बॉय या सर्कल मैदानामध्ये वारंवार प्रॅक्टिस करताना पाहायला मिळतो तो स्टेन, आणि त्याची साथ देण्यासाठी आलाय तो राम नॉन स्ट्राईकला. स्ट्राईकवर स्टेन, सामना करत रिझवानचा पहिला चेंडू. अकोटाबाचा चेंडू, त्याला म्हटलं टोलवलो आहे जिमच्या दिशेने, आणि जोपर्यंत आणि तर थोडंसं गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सुरेख चौकार पाहायला मिळालं स्टेनच्या बॅटमधून. या चौकाराने धावसंख्येत होतोय बदल. धावसंख्या स्थिरावते 22च्या घरात. आणि या केएसएसएल 8व्या पर्वात आपण आलो. या 8व्या पर्वापर्यंत एकूण सर्व पर्वांमध्ये जर का ह्या ट्रॉफ्या, चमचमत्या ट्रॉफ्या आपल्याला पाहायला मिळाल्या. दरवर्षी एक नवीन ट्रॉफीचं इथं अनावरण केलं जातं आणि ह्या सुरेख ट्रॉफ्या आपल्याला आपले आदरणीय राहुल वागदरे यांच्या माध्यमातून मिळत असतात. त्या हे सलग 8वं सीझन, आणि 8व्या सीझन पर्यंत या सलग 8
चमचमत्या ट्रॉफ्या त्यांच्याकडून पाहायला मिळाल्या, त्याबद्दल आम्ही त्यांचा आभार आणि असंच त्यांचं सहकार्य वारंवार लाभत राहू. तत्पूर्वी खेळपट्टीवर काय घडलं, एक निर्धाव चेंडूची सांगता झाली, एक रिव्हर्सचा फटका इथे फसलाय, एक चांगला आखूड टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने टोलवण्याचा केलेला प्रयत्न, बॅटची कडा घेऊन इथे जोपर्यंत क्षेत्ररक्षित होईल आणि फेकी होईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण. चपळाई पाहायला मिळाली, याआधी एक ताकद पाहायला मिळाली होती, तर ह्या चेंडूवर चपळाई पाहायला मिळाली. चपळाईने ह्या 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या झाली 24 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. नक्कीच इथं भावेशचा विकेट गेलाय, पण त्याचा परिणाम इथं दिसत नाहीये. कायरा 11चे फलंदाज मात्र नक्कीच एक विशाल धावसंख्या उभारण्याच्या निर्धाराने खेळपट्टीवाला दिसतात. ते टोलण्याचा केलेला प्रयत्न, बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र जातोय कार्पेटच्या साहाय्याने बाउंड्री लाईनकडे. जोपर्यंत क्षेत्ररक्षित होईल तोपर्यंत चपळाईने 3 धावा पूर्ण आणि या 3 धावाच्या मदतीने एकूण धावसंख्येत होतोय बदल. धावसंख्या स्थिरावते 27च्या घरात 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. दिवसातील तिसरा सामना असेल तो शिव आणि आयुष 11. दोन्ही संघाला विनंती असेल 27. दोन्ही संघाला विनंती असेल की आपला कर्णधार इथे पाठवायचा आहे. आपण लगेचच नाणेफेकीचा कौल करून घेणार आहोत. नाणेफेकीसाठी शिव आणि आयुष 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. भावेश एक डावखुरा फलंदाज बाद झाला तर त्याची जागा घेण्यासाठी राम, डावखुरा फलंदाजाला इथं पाचारण करण्यात आलंय. रामला आपण वारंवार लेदर क्रिकेट खेळतानाही बघतो. टेनिस क्रिकेटमध्ये आलेला राम, अकुटबाचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न फसला, बॅटची कडा घेऊन पाळला लागून जोपर्यंत इथे फेकी होईल तोपर्यंत एक धाव पूर्ण. या एक धावेच्या मध्ये स्कोर षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येत बदल, धावसंख्या स्थिर 31 31 एक गडी बाद. धावसंख्येचा विचार केला तर 3 षटक आणि 31 धावा नक्कीच 10च्या सरासरीने इथे फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. एकूण 30 धावा 30. आपल्याला वारंवार KSSच्या माध्यमातून ज्यांचं सहकार्य लाभतं असे आपले आदरणीय स्पॉन्सर शिम रामायण सिंग, अनिल काटे, डेविल काटे, सिद्धेश नारकर उर्फ बन म्हणून प्रचलित आहेत, हेमंत आसम, राहुल पौडकर, दर्शन जाधव, परेश भाई, राहुल वागदरे आणि सुमित हेळकर या सर्वांचं इथे आभार. पुन्हा वळूयात खेळपट्टीकडे. संघासाठी 4थं षटक हाताळण्यासाठी संघासाठी 4थं आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी कर्णधार स्वतः पुढे सरसावताना दिसतोय. नक्कीच एक सुरेख गोलंदाजी केली होती पॉवर प्ले मध्ये आणि तीच गोलंदाजी पुन्हा याही ओव्हरमध्ये कंटिन्यू करण्याच्या संकल्पनेने राहुल शिंदे इथे चेंडू हाताळताना दिसतील आणि सामना करेल तो राम. जर का दुसऱ्या षटकाचा विचार केला तर डावखुऱ्या हाताचा फलंदाज भावेशला रोखण्यात मात्र राहुलला यश आलं होतं. नुसतं रोखण्यात यश आलं नव्हतं तर विकेटही मिळवण्यात त्याला यश आलं होतं. असा राहुल कर्णधाराच्या भूमिकेत नक्कीच साजेशी गोलंदाजी करताना दिसला. चांगले गोलंदाजीचे बदल पाहायला इथे मिळाले. क्षेत्ररक्षण सजवताना नक्कीच पॉवरप्लेचं रिस्ट्रिक्शन्स नसेल. 4 खेळाडू 38च्या आत पाहायला मिळत आहेत. राहुल हलका हाताने फिरवा चेंडू मात्र इथे राम बसलाय. गतीने इथं बीट केलं, स्पिनने इथं बीट केलं ते रामला. नक्कीच जसे आमचे मित्र चव्हाण बोलले एक मॅजिक बॉल इथे टाकताना पाहायला मिळतोय तो राहुल. आपली फिरकी जादू इथे पाहायला मिळते. वारंवार प्रॅक्टिस करतात, वारंवार रेग्युलर संध्याकाळची केलेली प्रॅक्टिस त्याचाच हा परिणाम की काय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते राहुलच्या माध्यमातून. पुढील चेंडू रामसाठी हलका टोलण्याचा केला प्रयत्न, एक
ब्लॉक होल टाकलेला चेंडू हलक्या ताण टोटवलाय. एक धाव इथं पूर्ण केली आहे आणि या एक धावेच्या मदतीने होते स्ट्राईकचे रोटेशन. धाव संख्येत होतोय बदल 31 धावा आणि आणि चौथ्या षटकातील तिसरा चेंडू खेळतील ते स्टेन. खेळ बिंदास टॅगलाईनचे जर का एक मानकरी म्हटलात तर त्यासाठी ही स्टेनकडे पाहिलं जातं. एक खेळ बिंदास म्हणून, एक तडाखेबाज फलंदाज म्हणून स्टेनकडे पाहिलं जातं. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून फक्त एकच चौकार पाहायला मिळाले. त्याची बॅट बोलेल का? त्याच्या बॅटमधून धावांचा वर्षाव होईल का? मोठे मोठे फटके पाहायला मिळतील का? हे मात्र इथे बघण्यासारखं असेल. उर्वरित 10 चेंडूच्या खेळामध्ये शिव आणि तत्पूर्वी पुढे सरसावत बोलताच बॉलला याने टोलावून दिलाय. खेळ बिंदासचा इथे एक टॅगलाईन इथे प्रचलित करून दिली आणि चौकार ठोकलाय तो. बॉलरच्या डोक्यावरून सनसनाटी चौकार पाहायला मी स्टेनच्या बॅट मधून. नक्कीच अजूनही 9 चेंडूचा खेळ शिल्लक. जसं आपण बोललो की 10 चेंडूचा खेळ शिल्लक, एक मोठे फटके मारावे लागतील आणि हा स्टेन मारेल का? नक्कीच त्याच्याकडे ती क्षमता आहे, त्याने ती दाखवून दिली आहे. पुढे सरसावत फुलटॉस चेंडू बनवला आणि त्या हळूवार फुलटॉस चेंडूवर बॉलरच्या डोक्यावरून टोलवलाय तो चौकार. नक्कीच त्याच्या बॅट मधून धावांचा वर्षाव पाहायला इथे उत्सुक असतील ते खेळाडू रसिक. तर उत्सुकता एनजेसीसी संघातील सर्व दर्शकांना असेल की राहुल पुढील चेंडू कसा हाताळेल, कसा एक डॉट बॉल येईल. ही बॅट आणि बॉल मधली चुरस पाहायला मिळतीये. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. डावखुरे हाताच्या गोलंदाजांना तर चांगलंच थांबून ठेवलं होतं राहुलने. उजव्या हाताने फलंदाजी करताना सुरेख फटकेबाजी करताना पाहायला मिळाला. डाव्या हाताचा खेळाडूला रोखलं, यश आलं होतं राहुलला. पण स्टेनने इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि राहुलची इथे पुन्हा एकदा सरशी, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. एक चांगला कमबॅक, चौकारानंतर चांगला कमबॅक पाहायला मिळाला राहुलकडून. पुढील चेंडू स्टेनसाठी वेट करून लेग साईडच्या दिशेने टोलावलाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षण होईल कच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथे थोडस क्षेत्ररक्षणात झालेली चूक मात्र आणि रूपांतर झालेले चौकारात. या 4 धावांच्या मध्ये धाव संख्येत झाला बदल. एकूण धाव संख्या स्थिरावते 39च्या घरात. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर जर का ह्या षटकाचा विचार केला तर एक निर्धाव चेंडू, त्यानंतर आलेली एक धाव, नंतर आलेला आहे घनघाती चौकार, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि त्यानंतर पुन्हा घेतलेला खरपूस समाचार चौकार. या 5 चेंडूच्या खेळानंतर एकूण धाव संख्या 39, 39. शेवटचा चेंडू, चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू हातातील ते राहुल. नक्कीच एक आपला एक्सपिरियन्सपणा लावा लागेल. स्टेन फलंदाजी तयार. पुढे सरसावत मिड ऑफच्या दिशेने टोललेला चेंडू कॅच होईल का? इथे सुरेख कॅच पाहायला मिळाली आहे. माध्यमातून एक सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथे गडीचा होते पतन. स्टेनला माघारी परतावं लागतंय. त्याची बॅट इथे जस्ट खेळ बिंदास्त चालू झालेली, रन्स धावांचा वर्षाव चालू केलेला, 2 चौकार ठोकावले होते पण मात्र माघारी परतावं लागले. राहुलचं इथं चांगलं कमबॅक पाहायला मिळालंय. 2 षटक हाताळताना एकूण 2 षटक हाताळताना 16 धावा खर्च केल्यात आणि 2 आघाडीचे फलंदाज तंबूत परतवलेत. असा हा राहुल, वेल बोल्ड राहुल कर्णधार साजेसी गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. आणि स्टेनची जागा घेण्यासाठी प्रतीक उर्फ बाळा म्हणून 39 जे प्रचलित आहेत, वारंवार आपल्याला संध्याकाळी इथे प्रॅक्टिस करताना पाहायला मिळतात. असे प्रतीक त्यांचं इथे पाचारण करण्यात आलंय. बदल आपल्याला पाहायला मिळाले. धावा जमा केल्यात. शेवटचे 6 चेंडू. क्षेत्ररक्षणात वारंवार बदल पाहायला मिळत आहेत.
राहुलला विनंती असेल थोडी थोडी त्वरा करायची. आपल्याला अजून बरेच सामने खेळवायचे आहेत आणि त्यातून शिव आणि आयुष 11 या दोन्ही संघाला विनंती असेल आपला कर्णधाराला इथे पाठवायचे. नाणेफेकीचा कौल करून घेतोय आपण. वळूयात ते पाहण्यात उत्सुक असतील. सलीम प्रतीकसाठी. शेवटच्या षटकाचा विचार केला तर अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक. सलीम खोलवर मारा करताना दिसत आहेत. पुन्हा एकदा खोलवर मारा केलेला प्रयत्न, त्याला लोअर फुल टॉस बनवलाय. जोपर्यंत फिल्डिंग होईल फेकी होईल तोपर्यंत चप्पाळीने दोन आला नाही तर दोन्ही संघांना बाद करण्यात येईल ह्याची त्यांनी नोंद घ्यायची आहे. वयात धावपट्टीकडे चौथा चेंडू, अकोटप्प्याचा चेंडू, जोरदार चेंडू आणि जातोय तो स्थिरावतोय किपरच्या हातात आणि निर्धाव चेंडूची होती सांगता. एक सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. 3 खोलवर टाकलेले चेंडू आणि त्यानंतर हा सरप्राईज करत टाकलेला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आणि त्यातही आलेलं यश सलीमला पाहायला मिळतं. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता प्रतीकला. जोपर्यंत समजेल हा चेंडू तोपर्यंत किपरच्या हातात स्थिरावला होता. पुन्हा एकदा वळूयात गोलंदाज सलीम प्रतीकसाठी. हलका टाकलेला चेंडू, त्याला मात्र टोलण्याचा केलेला प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने तो जोपर्यंत क्षेत्ररक्षित होईल तोपर्यंत चपाईने 2 धावा पूर्ण आणि या 2 धावाच्या मदतीने धावसंख्येत होते बदल. धावसंख्या स्थिरावते 46च्या घरात. शेवटचा चेंडू. खेळ बिंदासच्या टाकल्यानुसार हा षटकार चौकार असेल की गोलंदाज इथे सरसी करेल. नक्कीच जर का चौकार आणि षटकारापासून रोखलं तर गोलंदाजाचा इथे सरशी मानता येईल. पण जर का ह्याच चेंडूचं रूपांतर चौकार किंवा षटकारात करण्यात आलं तर इथे फलंदाज मात्र शिरजोर ठरेल. कायरा 11चा फलंदाज प्रतीक सामना करतील सलीम. शेवटचा चेंडू जोरात टाकला, चेंडू मात्र गुडलेचा चेंडू आणि तो स्थिरावतोय किपरच्या हातात. निर्धाव चेंडूची होती सांगता षटकाची होती समाप्ती आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धाव संख्या 46 धावांपर्यंत मजल मारण्यात यश आले ते कायरा 11च्या संघाला आणि 47 धावांचं 47 धावांचं आव्हान असेल ते एनजेसीसी संघासाठी. फोर्टी सेवन. चला त्वरा करायची, आपण बराच वेळ घेतला या सामन्यासाठी. लवकर यायचंय. मी कायरेलच्या संघाला विनंती करेल लवकरच आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. तर तीच विनंती असेल एनजेसी संघाला आपले आघाडीचे फलंदाज लवकर खेळपट्टीवर पाठवायचे.
लवकर. शिव 11 आणि आयुष 11चे टॉस झाले आहेत. आयुष 11 टॉस जिंकले आहेत. फिल्डिंग आयुष 11नी फिल्डिंग घेतल्या टॉस जिंकून. पंच मॅच लवकर चालू करावी. स्ट्राइक में हाँ हाँ? क्या आगे का तो बोल. खेल बिंदास. हे आपले केसेसल खेल बिंदास कॅप्टन बघा आपले. अच्छा नाही रिजवान बॅट्समॅन राहुल पौडकर नॉन स्ट्राईकला आहे. स्ट्राईकला आपला रिझान खुराशी. रिजवान खुराशी आपले टागोनगर खे टागोनगरमधून राहणारे असतात. हा थोडा तो चलता है रे. ले ले. चला मॅचला सुरुवात करायची आहे. चला एनजेसीसी संघाला जिंकण्यासाठी 47 रनांची आवश्यकता. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. आपल्याला कमी टाइम आहे. प्लीज सहकार्य करा. सगळ्या टीमला विनंती असेल लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. चला पहिला चेंडू पहिला प्रहार. कौस्तुभ साळवे याच्या पहिल्या चेंडूवर हल्ला चढवताना रिजवान कुरेशी. चला चांगली अशी सुरुवात. चांगली फलंदाजी रिजवान कुरेशी एनजेसीसी संघासाठी. दुसरा चेंडू कौस्तुभ साळवे यांचा. सुंदर असा चेंडू पण वाईट चेंडू. तिसरा चेंडू चोरटी धाव राहुल पौडकर आणि रिजवान कुरेशी यांची. यांची ही संघाला जिंकण्यासाठी 47 रनांची आवश्यकता. लगेच हॅलो एनजेसीसी संघाने खूप सुंदर अशी गोलंदाजी करून
कायरा इलेव्हन संघाला कमी धाव संख्या करण्यात रोखलं होतं. आटून जावे प्लीज. त्याला पुढील चेंडू राहुल पौडकर त्यासाठी कौस्तुभ साळवे बॉलिंग मार्कवर. पुन्हा सुंदर असा फटका. दोन धावा कंप्लीट करतील. पाच चेंडू 12 धावा. शेवटचा चेंडू राहुल पौडकर त्यासाठी कौस्तुभ साळवे. समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 12 रन्स. सामना जिंकण्यासाठी कायरा इलेव्हनला नक्कीच बॉलिंग वरती जोर द्यावं लागेल. नक्कीच खूप चांगले गोलंदाज त्यांच्याकडे आहे. भावेश शेलार टेनिस क्रिकेट मधील मोठं नाव. नक्कीच त्याच्या कॅप्टन्सी मध्ये खूप चांगला सामना बघायला भेटेल. बॉलर नेम अनस. चला बॉलिंग दुसऱ्या ओव्हरसाठी अनस. KSSLचं वैशिष्ट्य आहे की आपण कन्नमोर, गोदरेज, टागोरनगर सगळ्या प्लेयर्सना एकत्र घेऊन ही टुर्नामेंट करतो. ऑक्शन पद्धतीने प्लेयर्स सगळ्या टीम मध्ये घेतले जातात आणि मग मॅच डेला टॅगलाईन खेल बिंदास. बॉलिंग एंडलाच अनस. सुंदर असा चेंडू. निर्धाव पद्धतीचा चेंडू. नक्कीच डॉट्स बॉल बॅट्समन वरती प्रेशर टाकतील. सामना जिंकण्यासाठी कायरा इलेव्हनला नक्कीच बॉलिंग खूप चांगल्या पद्धतीने करावी लागेल. पुन्हा चांगला चेंडू डॉट बॉल. नक्कीच अशी गोलंदाजी करावी लागणार आहे कायरा इलेव्हन संघाला. हा सामना जिंकायचा असेल तर अशीच गोलंदाजी करावी लागेल. NJCCच्या बॅट्समनना मेहनत घ्यावी लागेल. चांगला फटका. आपले चपळ फिल्डर तामनकर बॉलच्या पाठी होते पण काही यश नाही आलं. चौकार. नक्की दोन डॉट्स बॉल नंतर
एक मोठा फटका येणं जरुरी होता आणि ते रिजवान कुरेशी आपल्या टीमसाठी करताना टीमची धावसंख्या पोहोचली आहे 17. चला पुन्हा एक निर्धाव चेंडू. नक्कीच अनस कुठेतरी खूप चांगली गोलंदाजी करताना कायरा इलेव्हनसाठी आपल्या संघासाठी महत्वाचं योगदान देताना अनस 4 चेंडू 4 धावा दिल्यात फक्त. पुढील चेंडू रिजवानसाठी अनस पुन्हा एक चांगला चेंडू आणि तिकडे आमचे कौस्तुभ साळवे मॅन फ्रॉम विक्रोली सचिन लोहेरा. सचिन लोहेरा यांचंही आपल्याला नेहमी आपल्या स्पर्धेसाठी सहकार्य लाभतं. त्यांची KSSL कमिटी आभार मानते आणि आपल्या स्पर्धेसाठी लाभलेले अंपायर्स अक्षय आणि सिद्धी यांचे सुद्धा KSSL कमिटी आभार मानते दिलेल्या सहकार्यासाठी. पुन्हा एकदा सुंदर चेंडू अनस खूप चांगली गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी नक्कीच कुठेतरी कायरा इलेव्हनला या सामन्यात अजून जिवंत ठेवलंय अनस याने. चला नक्कीच सामना हा अटीतटीचा असणार आहे कारण की दोन्ही साईडला चांगले प्लेयर्स एकमेकांना भिडताना आपली टॅगलाईनच आहे KSSL ची खेल बिंदास. स्कोर लो असो किंवा हाय असो तुम्हाला सामना सोडायचा नाहीये. एकोणीस. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली 19 धावा. चला मॅच चालू करायचे प्लीज. सगळ्या टीमला आता विनंती असेल नाहीतर आता डायरेक्ट पेनल्टी लावणार आहे. एक ओव्हर सीधा सगळ्या मॅचेसमध्ये कमी होतील. हे 4 मॅचेस आम्ही खेळू 5-5 ओव्हरच्या नंतर सीधा सगळ्या मॅचेस 4-4 ओव्हरच्या होतील कारण की सगळे टीम खूप टाइम लावत आहेत एक इनिंग कंप्लीट करायला. आपल्याला अजून एक चौथी मॅच फ्रेश मॅच खेळवायची आहे. तिसरी आणि चौथी तिसरा सामन्याचा टॉस झाला आहे शिव 11 वर्सेस आयुष 11. आयुष 11 नाणेफेक जिंकून फिल्डिंग करणार आहे. चला बॉलिंग मार्कवर मॅजिक फिंगर मॅन फ्रॉम विक्रोली वैशाल आंगणे बॉलिंग एंडवर. चला नक्कीच हा सामना खूप चांगला असणार आहे. राहुल पौडकर रिजवान कुरेशी वर्सेस वैशाल आंगणे. एकोणीस धावसंख्या NJCC संघाची झाली आहे. 47 रनाचा पाठलाग करताना 2 ओव्हर 19 रन्स. तिसरी ओव्हर आता वैशाल आंगणे सर. सुंदर असा चेंडू
परंतु एक चोरटी धाव घेतली आहे राहुल पौडकर आणि रिजवान कुरेशी या दोघांनी मिळून. धावसंख्या पुढे नेली 20 वर. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पुन्हा एकदा वैशाल सर वर्सेस रिजवान कुरेशी. सुंदर असा चेंडू, डॉट बॉल. नक्कीच एक एक डॉट बॉल. सर एक मिनिट, सर एक मिनिट. चला थोडा टेक्निकल ग्लिच होता. मयूर पाटोळे आमचे वायरमॅन पोचले आणि त्यांनी ते सॉल्व्ह केलंय. धन्यवाद. सामन्याकडे वळूया. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू. नक्कीच कायरा 11 कमबॅक करताना, हा सामना जिवंत ठेवताना. लो स्कोरिंग मॅच आहे. लो स्कोरिंग मॅच नेहमीच फाईटफुल असतात. त्यात तर वैशाल सर अनसैनिक नक्कीच कुठेतरी बॉलिंग चांगली लागताना 5 धावा खर्च केलेला दुसऱ्या ओव्हरला. तो प्रेशर नक्कीच एनजेसीसी या संघावर दिसताना आणि वैशाल सर ते कंटिन्यू करताना पुढील चेंडू. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू. तामनकर चेंडू खाली. नक्कीच कुठेतरी हा झेल झाला पाहिजे होता. राहुल पौडकर उत्कृष्ट फलंदाज आहेत. त्याला 4 चेंडू 23 धावा. सामना रंगत असताना, अटीतटीचा सामना चालू असताना मैदानावर वैशाल सर वर्सेस राहुल पौडकर. सुंदर असा फटका. सचिन लोहेरा. सुंदर असा झेल. झेलबाद. राहुल पौडकर झेलबाद. नक्कीच या आधीच्या बॉलवर सुद्धा झेलबादची संधी प्राप्त करून दिली होती वैशाल सरांनी. पण आता मात्र फलंदाज त्यांच्या जाळ्यात फसताना सुंदर असा झेल. सचिन लोहेरा कछुआ चे मित्र. चला पुढील बॅट्समन आसिफ. पुढील फलंदाज आसिफ, मॅन फ्रॉम टागोरनगर. डावखोरा फलंदाज आहे, विस्फोटक फलंदाज आहे. चला सामना चालू करायचा आहे. विनंती असेल सामना लवकरात लवकर चालू करा. पाच चेंडू 23 धावा. शेवटचा चेंडू. नक्कीच अनस आणि वैशाल सर दोघांनी काय राहिलं संघाला मॅच मध्ये जिवंत ठेवलंय. खूप चांगली गोलंदाजी करून एनजेसीसी संघाला रोखला आहे, त्यांच्या रणगतीला रोखला आहे.
चला शेवटचा चेंडू या ओव्हरचा. वैशाल सर, लेफ्टी वर्सेस लेफ्टी. आसिफ वर्सेस वैशाल सर. पुन्हा एकदा सुंदर असा फटका. राम, क्षेत्ररक्षक राम तिकडे असताना सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि हे 2 धावा पूर्ण करण्यात यश आले रिजवान आणि आसिफ यांना. दोनच चला 25 धावा झालेत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 25. 12 चेंडूमध्ये 22 धावा आहेत. 12-22. चला सामन्याला सुरुवात करायचंय प्लीज, विनंती असेल. चला सामन्याला सुरुवात करायची प्लीज. कायरा 11 विनंती असेल. या सामन्याला आधीच खूप विलंब झालाय. विनंती असेल. कायरा 11 प्लीज सहकार्य करा. 12 चेंडू 22 धावांची गरज. पुढील ओव्हर. पुढील षटक. आता ताना पियुष पवार. छोटा पॅकेट बडा धमाका. पियुष लेदर क्रिकेट खेळतात. चांगले उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत. चांगले क्षेत्ररक्षक आहेत. ओव्हरऑल चांगले क्रिकेट खेळतात. मोठं आव्हान असेल त्यांच्या समोर. रिजवान आणि आसिफ. नक्कीच कुठेतरी आनस आणि वैशाल सर यांनी यांच्या संघाला रोखलं आहे. त्यांच्या रणगतीला रोखलं होतं. धावसंख्या पहिल्या ओव्हरला 12 चेंडू 22 धावांची गरज. काय राहिले प्लीज त्वरा करा, विनंती असेल तुम्हाला. चला पियुष रिजवानसाठी पहिला चेंडू. सुंदर असा चेंडू यॉर्कर पद्धतीचा. एका धावा रोखलाय. सुंदर अशी गोलंदाजी आणि तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षक. अनस नक्कीच काय राहिल्या संघाला मॅच मध्ये ठेवण्यात मोलाचं काम करताना. पियुष पहिला चेंडू चांगल्या पद्धतीचा टाकलेला यॉर्कर पद्धतीचा चेंडू. पुढील चेंडू आसिफ साठी. पियुष नक्कीच कुठेतरी आता आसिफ आणि रिजवान यांना मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे जर हा सामना जिंकायचा असेल तर. पियुष सुंदर असा चेंडू खोलवर पद्धतीचा. राम सुंदर असं क्षेत्ररक्षण. राम 2 धावा पूर्ण केल्यात रिजवान आणि आसिफ यांनी. धावसंख्या पोहोचते 28. चला सामना चालू करायचा आहे. 2 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने पियुषने टाकलेत. खोलवर पद्धतीचे चेंडू. पुढील चेंडू आसिफ साठी. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू. चेंडू हवेत होता. स्टेन कौस्तुभ साळवे मॅन फ्रॉम विक्रोली.
पियुष नक्कीच खूप चांगली गोलंदाजी करत असताना खूप मोठं आव्हान होतं त्यांच्यासाठी. 9 चेंडू 17 धावांची गरज एनजेसीसी संघाला. सामना खूप अटीतटीचा सामना चालू असताना मैदानात ओव्हरऑल गुड क्रिकेट, गुड, चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग मैदानात होत असताना दोन्ही संघांकडून. पुढील चेंडू आसिफसाठी. पियुष पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, बॉल हवेत आणि राम खूप चांगली अशी फिल्डिंग करताना आपल्या टीमसाठी सुंदर असा झेल. पियुष, नक्कीच पियुष यांचं कौतुक असेल. 4 चेंडू खूप चांगले टाकलेत. अनस, नंतर वैशाल सर आणि आता पियुष खूप चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी. एनजेसीसी संघाला बॅक फुटवर ठेवण्यात आलंय खूप चांगल्या पद्धतीवर. कायरा 11 या संघाने चांगली गोलंदाजी केली आहे आतापर्यंत या सामन्यामध्ये. पुढील बॅट्समन रिजवान खान लबरा. एकीकडे रिजवान खान तर एकीकडे रिजवान कुरेशी, टागोरनगर मधील नामवंत खेळाडू. आणि त्यांच्या समोर एक अपकमिंग यंगस्टर पियुष खूप चांगली गोलंदाजी करताना आपल्या टीमसाठी. 4 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळलेत. खोलवर पद्धतीचे चेंडू असेल किंवा स्पिन चेंडू असतील, खूप चांगल्या पद्धतीने यूज करताना आपल्या बॉलिंग स्किल्सचा. पुढील बॅट्समन रिजवान, हार्ड हिटर बॅट्समन. मोठे फटके मारण्याची गरज आहे एनजेसीसी संघाला. पुढील चेंडू चार चेंडूमध्ये फक्त 5 धावा खर्च केलेत पियुषांनी. पुढील चेंडू रिजवानसाठी. पियुष पुन्हा सुंदर असा फटका, रिजवान चौकार. नक्कीच अशी फटकेबाजी करावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल एनजेसीसी संघाला. सात चेंडू 13 धावांची गरज. नक्की या चौकारामुळे एनजेसी संघाचा थोडा उत्साह वाढला असेल. ही मॅच अजूनही हातातून गेली नाहीये. दोन्ही संघ इक्वल. चला, आपली टॅगलाईन आहे खेल बिंदास. चला, शेवटचा चेंडू, या षटकातील शेवटचा चेंडू. 7 चेंडू. सुंदर असा चेंडू, पुन्हा स्टेन, खूप सुंदर असा झेल. पियुष खूप चांगली गोलंदाजी करताना आपल्या टीमसाठी. त्या रिजवानने आल्या आल्या चौकार मारलेला, त्याचाच विकेट घेतलाय पियुषने. नक्कीच खूप चांगली गोलंदाजी करताना कायरा 11 संघ. अनस, वैशाल सर, पियुष खूप चांगली गोलंदाजी करून यांच्याशी संघाला कुठेतरी बॅकफुटवर ठेवलंय. मोठे फटकेबाजी करायला त्यांना चान्सच नाहीये, कारण की खूप चांगली गोलंदाजी करत असताना कायरा 11 संघ. पुढील फलंदाज इम्तियाज. चला, सामना चालू करायचा आहे. पुन्हा गोलंदाजी मार्कवर वैशाल सर. मॅजिक फिंगर, मॅन फ्रॉम विक्रोली, एक लेजंड
टेनिस क्रिकेट मधील एक लेजंड वैशाल सर. चांगलं आयुष्यभर खूप चांगलं क्रिकेट खेळले आणि अजून सुद्धा खूप चांगले क्रिकेट खेळत आलेत. चला 6 चेंडू 13 धावा. NJCC आणि कायरा. रिजवान कुरेशी पहिल्या ओव्हरपासून क्रीजवर आहेत. नक्कीच त्यांना कुठेतरी हा सामना NJCC या संघासाठी जिंकावा लागेल. खूप चांगली फलंदाजी करावी लागेल या षटकामध्ये. 6 चेंडू 13 धावांची गरज असताना तिकडे समोर वैशाल सर. चला 6 चेंडू 13 धावांची गरज. रिजवान वर्सेस वैशाल सर. पहिला चेंडू खोलवर पडलेला चेंडू, खूप चांगला चेंडू. सचिन लोहेरा चांगली अशी फिल्डिंग करताना. चला 5 चेंडू 11 धावांची गरज. 5 चेंडू 11 धावा. NJCC की कायरा. रिजवान वर्सेस वैशाल सर. पुन्हा एकदा टीम को बाट देना, इधर रखने से कुछ नहीं होगा. टीम रिव्ह्यू. येस येस. चला तर रिव्ह्यू घेतलाय NJCC ने. ओरिजिनल डिसिजन काय होता? डॉट बॉल. डॉट बॉल. ओके. NJCC संघ वाईट साठी अपील करते. येस. रिव्ह्यू बघूया. विकेट पण विकेटसाठी रिव्ह्यू नाही आहे. वाईड आणि फक्त भीमरसाठी रिव्ह्यू आहे. तर अंपायरने जर वाईट डॉट बॉल दिला आहे तर NJCCचा वाईटसाठी अपील काउंट होईल. डॉट बॉल आहे. डॉट बॉल. त्याला डॉट बॉल आहे. सामना चालू करायचा आहे. रिव्ह्यू घेतला आपण. रिव्ह्यू बघितलाय आपण. लाईव्ह फुटेज बघितले. रिप्ले करून बघितलाय. डॉट बॉल आहे. त्याला कोणी अंपायरची वाद घालायचा नाहीये. रिव्ह्यू घेतलाय आपण. त्या पद्धतीने आपण चेक सुद्धा केलंय. डॉट चेंडू. 4 चेंडू 11 धावा. NJCC संघाला जिंकण्यासाठी 4 चेंडू 11 धावा. तेच काय राहिलं संघाला 4 चेंडू 11 धावा करण्यात रोखायचं आहे NJCC या संघाला. प्रवीण तामणकर आमचे मित्र मैदानात फुल मेहनत घेताना. त्याला सामना चालू करायचा आहे. पुढील चेंडू. पुन्हा एकदा सुंदर असा फटका. रिजवान कुरेशी.
सुंदर असा फटका. 2 धावा कंप्लीट करतील रिजवान आणि इम्तियाज आपल्या संघासाठी. 3 चेंडू 9 धावांची गरज. पुढील सामना आयुष 11 वर्सेस सिव्हिल 11. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. हा सामना झाल्यावर त्वरित आयुष 11 फिल्डिंग लावून घ्यायची आहे. चला सामना चालू करायचा. 3 चेंडू 9 धावा. 3 चेंडू 9 धावा. पुन्हा एकदा सुंदर असा फटका. फटका फसलाय. राम सुंदर असा झेल. आणि इथे काय घडतंय 6 बॉल 13ची मॅच 3 बॉल 9 आणि 3 बॉल 9 वर असताना इथे मात्र इथे गडी बाद होतोय. एक सुरेख झेल टिपलाय तो रामने आणि ह्या विकेट नंतर स्कोर संख्या अजूनही 2 चेंडूमध्ये 9 धावा. 2 मोठे फटके इथे मारावे लागतील. षटकार चौकार इथे मारावे लागतील जर का अजूनही स्पर्धेत राहायचं असेल. पण समोर गोलंदाजीसाठी दिसतोय तर मॅजिक फिंगर मॅन फ्रॉम विक्रोली वैशाल अंगणे आपला अनुभव पणास लावतायत. तर त्या समोर सामना करण्यासाठी तरुण रक्त युवा पिढी प्रथम मोठा फटका येणार का? खेळ बिंदास्त मानकरी ठरणार का? एक मोठा फटका येणार का? आणि त्यास रोखण्यासाठी वैशाल अंगणे सज्ज. शेवटच्या षटकातील 5वा चेंडू प्रथम साठी फिरवला चेंडू ऑफसाईडचा डिसिजन टोलाचा केला प्रयत्न स्वतः चेंडू खाली जाताना आणि एक सुरेख झेल. एक सुरेख झेल आपल्या फॉलो थ्रू मध्ये घेतलाय. या सामन्यानंतर आशु 11ने त्वरितच फिल्डिंगचा ताबा घ्यायचा आहे. औपचारिकता मात्र शिल्लक. शेवटचा चेंडू त्याला उंच हवेत टोलवला आहे आणि एक सुरेख ओव्हर हाताळताना पाहायला मिळाले. त्या वैशाल अंगणे अनुभव काय असतो आणि अबाव 40 मध्ये वारंवार खेळताना बघतो आपण यांना. त्यांनी अनुभव इथे पाहायला मिळाला. एक सुरेख गोलंदाजी. वय मात्र एक नंबर असतो. अबाव 50 मध्ये वारंवार खेळतात हे आणि या खेळ बिंदासचे मानकरी मॅन ऑफ